पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नारी शक्तीचा गजर करणाऱ्या भाजपाच्या अध्यक्षांनीच पीडित महिलेचे केले चिरहरण, तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी। पुणे। नारी शक्तीचा गजर करणाऱ्या पुण्यातील भाजपाचे धीरज रामचंद्र घाटे यांनी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात शिवाजीनगर या ठिकाणी सर्व जनसमुदायासमोर व सर्व लाईव्ह मीडियासमोर सार्वजनिकरित्या स्वारगेट येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(1), 69, 75(2) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्हा नंबर 91/2026 मधील पीडितेचे नाव घेऊन गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे। कोणत्याही पीडित महिलेचे नाव घेण्यास कायद्याने प्रतिबंध असतानाही आरोपीने सार्वजनिकपणे तिचे नाव घेऊन तिचे चिरहरण केले आहे। तसेच एवढ्यावरच न थांबता सदर आरोपीने स्वतःचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वतःचे नाव करण्यासाठी त्या पीडितेचे नाव घेऊन त्याचे चित्रीकरण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपल्या समाज माध्यमांद्वारे सोशल मीडिया, फेसबुक व इतर ठिकाणी प्रसारित केले आहे। या पार्श्वभूमीवर स्वाती गायकवाड यांनी ॲडव्होकेट तौसिफ शेख यांच्या मार्फत आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 72 अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा पुणे कमिशनर कार्यालयाविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। जय भीम, जय संविधान। आज आपण गेल्या 4-5 दिवसापासून बघतोय पुणे शहरामध्ये एकच खळबळ माजलेली आहे, ती म्हणजे आपल्या भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे साहेबांनी जे आपल्या सभागृहामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये एखाद्या महिलेविषयी एक अपमानित गोष्ट केलेली आहे। त्या महिलेचं त्यांनी नावासोबत तिच्या कुटुंबाला देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे, तेही माझ्या नावाने। कारण की असे जे अपराधी आहेत, जे महिलांविषयी नारी बचाव, बेटी बचाव, नारी बचाव हे जे चाललेलं आहे त्यांचं, हे कुठंतरी आम्हाला न पटण्यासारखं आहे। कारण की जो माणूस महिलांच्या विषयावर असं गरळ वकत आहे, अशा व्यक्तीला ह्या पुणे शहराचं नेतृत्व करण्याचा काही अधिकार नाही आहे। त्याने तत्काळ आपला राजीनामा घ्यावा, अन्यथा पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये सखोलपणे चौकशी करून त्यांच्यावर गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करावे, ही आमची मागणी आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।